हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा डे आहे संडे आणि संडे म्हटलं की कुठेतरी बाहेर जाणं मस्ट नाही आहे पण गेलं पाहिजे असं मला वाटतं. कारण की आठवडाभराचा जो काही वीकनेस असतो ना तो थोडासा बाहेर गेल्यामुळे मोकळा होतो. सो आज होता संडे, त्यामुळे आज होता नॉनव्हेजचा बेत, म्हणून पापलेट छान असे मॅरिनेट करून ठेवले होते. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी ड्रायफ्रूट खाल्ले, त्यानंतर प्रेक्षालाही भरवले आणि आम्ही मस्त रेडी होऊन निघालो खाली. कारण आम्हाला घरातल्या काही वस्तू घ्यायच्या होत्या ज्या खूप दिवसापासून पेंडिंग होत्या. तेच म्हटलं की खाली जाऊन आपण त्याची खरेदी करूया. सो फायनली घ्यायचं होतं आम्हाला घरातली पक्कड आणि देवाचा दिवा. तो खूप दिवसापासून घ्यायचा राहून गेला होता. सो फायनली आम्ही त्यांची शॉपिंग केली. पण नवऱ्याला माझी इतकी ओसीडी आहे ना की जोपर्यंत परफेक्ट भेटणार नाही तोपर्यंत ते ऑप्शन्स बघतच राहणार. आणि घरी येऊन छान असा पापलेट जे आहे ते फ्राय करून रेडी झाले होते. This is tall, tall, tall. This is short, short, short. This is big, big, big. This is small, small, small. This is fast, fast, fast. This is slow, slow, slow. This is yes, yes, yes. This is no, no, no. This is stop, stop, stop. This is go, go, go. This is hot, hot, hot. This is cold, cold, cold. This is loud, loud, loud. This is quiet, quiet, quiet. Okay, bye. दुपारची वामकुक्षी घेतल्यानंतर आम्ही निघालो होतो बाहेर. आता कुठे चाललो होतो हे सांगतेच पुढे, कारण तब्बल 7 वर्षानंतर आम्ही इथे आलो होतो. कारण की इथे आम्ही केली होती आमची प्री वेडिंग आणि रस्त्यातून जातानाच आम्हाला हे दिसलं, तर इथे उतरणं मस्टच होतं. इथे उतरल्यानंतर आमच्या जुन्या आठवणी आहेत, जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम भेटलेलो त्या आठवणी इथे येऊन ताज्या झाल्या. खूप मस्त वाटत होतं. त्याच्या एक्झॅक्टली समोरच एक छान असं गार्डन होतं. तिथे फाउंटन्सचे शोज दाखवले जात होते आणि प्रेक्षाला ते बघून आज जाण्याची इच्छा झाली. सो म्हटलं आपण आता आज गेलंच पाहिजे. सो अशा प्रकारे फाउंटनची मजा घेत घेत आम्ही छान छान फोटोज काढले. आणि इथे तुम्हाला बाजूला दाखवेलच की आम्ही बिफोर 7 इयर्स कसं होतं आणि आफ्टर 7 इयर्स आता कसे आहोत. सो फायनली आम्ही छान छान व्हिडिओज काढले. त्यानंतर फाउंटनचा शो बघत बघत ऑलमोस्ट 1.5 hour तिकडे घातलं. कारण आज आम्ही निघालो होतो फोर्टला. बेसिकली आम्हाला जायचं होतं गेटवे ऑफ इंडियाला, पण तो इथे थांबल्यामुळे थोडंसं लेट झालं. आणि त्याच्यानंतर पुढे गार्डनही होतं. सो गार्डनमध्ये तिला खेळवलं. तिला गार्डनमधून बाहेर यायचं नव्हतं, पण कसं तरी जबरदस्ती 10-15 मिनिटं तिथे घालवल्यानंतर आम्ही फायनली निघालो गेटवे ऑफ इंडियाकडे. पण तिथे पोहोचण्याच्या आधी मला जे फोर्टचं जे कन्स्ट्रक्शन आहे ना, जे त्यांचे डिझाईन्स आहे, जे वॉल्स आहेत ते इतके जास्त आवडतात. ते त्यांच्यापासून फोटो काढण्यापासून मला रेजिस्टच होत नाही. आणि फायनली आम्ही येऊन पोहोचलो होतो गेटवे ऑफ इंडियाला. पण संडे असल्यामुळे इतकी जास्त गर्दी होती की तिथे मी अजिबात गेली नाही, कारण की फोटोज काढणं शूट करणं अजिबात पॉसिबल नव्हतं. इतकी जास्त गर्दी होती. भूक लागली होती म्हणून आम्ही गेलो पिझ्झेरियामध्ये. तिथे पण आम्हाला इतका जास्त वेट करायला लावला. पण फायनली आम्ही ऑर्डर केलेला आमचा पिझ्झा, ऑरेंज ज्यूस. आणि आमच्या मुलीला अजिबात वेट करत नव्हता. कंटिन्यू चाललेलं की मम्मा कधी येईल. फायनली पिझ्झा आला. मॅगरीता पिझ्झा मागवलेला कारण तिला टॉपिंग्स आवडत नाही, पण मात्र ते तिने एन्जॉय केला. ज्यूस तिने पिला आणि फायनली आम्ही निघालो घरी. सो घरी निघताना असा काही हा व्ह्यू होता. छान छान लाइटिंग्स होत्या. सो बेसिकली फोर्ट एरिया आम्हाला खूप जास्त आवडतो. सो दॅट्स इट फॉर द टुडेज व्लॉग. हा व्लॉग कसा वाटतोय मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.